नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आरती आलेली आहे आणि आरती मात्र आनंदीला रिक्वेस्ट करते की मालक साहेब तुझं सगळं काही ऐकतील, फक्त मला एकदा परीक्षा देण्यासाठी चान्स दे। तेव्हा आता युगंधर हे सर्व बोलणं ऐकत असतो। आनंदी म्हणते की हे बघ आरतीताई, अगं तू विचारच कसा केला, तू इतकी चांगली संधी दवडलीच कशी? अगं आपण आबासाहेबांच्या स्वाभिमानी नाती आहोत, तरी सुद्धा इतका वेंधळेपणा तू आरतीताई करू कसं शकते? तेव्हा आता आरती म्हणते की हो मला माहिती आहे मी चुकतेस, परंतु तरी सुद्धा। तर आनंदी म्हणते की आरतीताई, मालक साहेबांसारखं मोठंसं नाव आपल्या पाठीशी आहे, त्यांचं नाव आपण वशीला लावण्यासाठी वापरायचं का? आणि हे बघ आरतीताई, हे चुकीचं आहे। आणि हे बघ आरतीताई, मला माहिती आहे की तू खूप मोठ्या संकटामध्ये अडकलेली आहेस आणि ती चूक जर मी करत असते तर ती चूक तू मला करून दिली असती का? तेव्हा आता रडतच आरती म्हणते की नाही, अजिबात नाही। आणि हे बघ आरतीताई, तू एक माणूस आहे, चुका होऊ शकतात, पण मालक साहेबांचं नाव वापरून काम करून घेणं तर ही आबा जाधवांची शिकवण नाही। आणि हे बघ आरतीताई, मी तुला एक गोष्ट सांगते, आता कुणाच्याही वशिल्याशिवाय मात्र तुला ही परीक्षा द्यायची आहे। तुझ्या हिमतीने मात्र ती परीक्षा तुला पास करायची आहे आणि स्वाभिमानाने तू मुंबईला परत जायचं आहे। तेव्हा आता युगंधर हे सर्व बोलणं ऐकतो आणि त्याला आनंदीचा अभिमान वाटतो। आरती आता आनंदीचं हे सगळं काही बोलणं ऐकून घेते आणि ती रडत आहे। आणि ज्या दिवशी अगं आरतीताई तू हे सर्व करून दाखवशील त्याच दिवशी मात्र याच हवेलीत मी ताट मानेने उभी राहू, मी त्यांना हे म्हणेल की मालक साहेब ही माझी बहीण आहे, जिने स्वाभिमानाने ती परीक्षा पास केलेली आहे, ते पण स्वतः, आणि स्वतः मात्र यश मिळून दाखवलेलं आहे, आणि ते पण कोणाच्याही वशिल्याशिवाय। तेव्हा आता आरतीला आनंदीचं म्हणणं समजतं। आता आरती म्हणते की हे ठीक आहे आनंदीताई, मी तुला वचन देते, मी माझे स्वतःचे कष्ट करेल, परीक्षा देईल आणि स्वतःच्या हिमतीवर मात्र हे सगळं यश मी मिळून दाखवेल। आणि आज मात्र तू आपल्या आबांच्या स्वाभिमानाची आठवण मला करून दिलीस आणि आज मात्र आनंदीताई तू माझे डोळे उघडले। म्हणून दोघे आता घट्ट एकमेकींना मिठी मारत आता दोघींना आनंद पण होतो आणि डोळ्यातून आनंद अश्रू सुद्धा येतात। दोघे एकमेकींना घट्ट मिठी मारतात। तर आता माई आणि आबा सुद्धा हे सर्व बघत असतात आणि युगंधर सुद्धा। तर आबा हे माईंना म्हणतात की बघितलंस का, ही आपल्या घरची लक्ष्मी आहे, हिचे स्वतःचे जरी डोळे उघडले असतील तरी सुद्धा मात्र ही सगळ्यांचे डोळे मात्र टाळ्यावर आणू शकते। त्यावरती आता लगेच माई म्हणतात की तुम्ही अगदी बरोबर बोललात, दोघी बहिणीमध्ये किती प्रेम दिसतं। धाकटी बहीण मात्र मोठ्या बहिणीला स्वाभिमानाचे पाठ देते आणि मोठी बहीण मात्र धाकट्या बहिणीच्या कुशीत जाऊन रडते, याला म्हणतात संस्कार। म्हणून आता ह्या दोघींचं हे प्रेम आणि हे संस्कार बघून आता सगळेजण खूप खुश होतात। त्यानंतर आनंदी आणि आरती एकमेकींना घट्ट मिठी मारून आता थोड्याशा बाजूला होतात। तेव्हा आनंदी म्हणते की हे बघ अगं आरतीताई, आबा वाट बघत असतील। आणि तेवढ्यात युगंधर मात्र आरतीच्या समोर येतो। आरती मात्र युगंधरला बघून खूप घाबरते आणि हात जोडून उभी असते। सॉरी मालक साहेब म्हणून त्यांची माफी मागते, खरंच मला माफ करा असं म्हणते आणि खरंच मला माफ करा असे बोलून मात्र आता आरती तिथून स्वाभिमानाने निघून जाते। तेव्हा युगंधर काही बोलत नाही, आरतीकडे पाहत असतो। त्यानंतर तो आता आनंदीच्या समोर येतो आणि तेवढ्यात शिल्पा ही आता आपल्या रूम मधून खाली येते। आता युगंधर शिल्पाकडे बघत असतो, त्याला आनंदीशी बोलायचं असतं, परंतु शिल्पाला खाली येताना बघितल्यानंतर तो शिल्पाकडे बघतोय आणि आनंदीकडे बघून मात्र तो काही न बोलता आपल्या रूम मध्ये निघून जातो। शिल्पाला तरी आनंदच होतो, कारण तिला असं वाटतं की आता युगंधरने आनंदीशी बोलूच नये। त्यानंतर आता इकडे आरती घरी येते। आता आरचीचं मात्र आता वाफे करून मस्त तिने कोथिंबीरीचं तिथे प्लॉट केलेला असतो दारासमोर। तेवढ्यात आरती येते आणि आता हिचं आरचीचं गाणं सुरू असतं। आरती विचारते की काय झालं अगं आरची, काय करतेस तू? आरची म्हणते की बघ कसं हिरव्या हिरव्या कोथिंबीरीचं रान तयार केलं। तर आरती म्हणते की चांगलं आहे, चालून दे तुझं, म्हणून ती आता खुश होत आतमध्ये जायला निघते। पण आरची तिला म्हणते की अगं एक मिनिट, जाताना मात्र तू आता कोणाच्या तरी अंत्ययात्रेला अगदी असा चेहरा करून गेली होती, म्हणजे रडवेला, आणि आता मात्र जशी तुला लॉटरीच लागलेली आहे असं चेहरा करून आलेली आहे। तेव्हा आरती म्हणते की आरचे, तर आता आरची तिला चिडवते की कोणी काय जादू केली। त्यावरती आता आरती खुश होत म्हणते अगं आपल्या आनंदी ताईनं। तेव्हा आता आरची म्हणते की काय बोलतेस तू, आनंदी ताईला भेटायला गेली होतीस का असं विचारते। आरती म्हणते की हो अगं माझं काम होतं म्हणून गेले होते, आणि हे बघ आरचे, मी आता ठरवलेलं आहे की जी संधी माझी मुंबईला जाण्याची गेलेली आहे तर ती मी स्वतःच्या कष्टाने मिळवणार आहे आणि कुणाचाही वशिला न लावता मात्र परत मुंबईला जाऊन दाखवणार आहे। आणि तेवढ्यात मात्र आता आरचीला फारच आनंद होतो। आरची लगेच आता तिला गोल गोल गिरक्या घेत अगं ताई काय भारी बातमी दिली म्हणून छान अशी तिच्याशी बोलत असते।
आणि चल आपण लगेच आत्ताच्या आत्ता आबांना सांगूयात. त्यांच्या नाकावरचा जो काही राग आहे तो असा चुटकीशीर गायब होऊन जाईल. आणि तेवढ्यात आबा येतच असतात. तर आता आरची म्हणते की घ्या नाम लिया. तर शैतान तिला म्हणायचं असतं, पण आरती म्हणते की अगं काय बोलतेस आरची, आबा परत ऐकतील आणि त्यांना राग येईल. आरची खुश म्हणते की अगं मला असं म्हणायचं नव्हतं, आपले डिअर आबा हजीर आहे असं म्हणायचं होतं. तर आरती खुश होत आता आरचीकडे बघत हसते. आबा आता थोडेसे नाराज असतात, पुढे येतात आणि आबा आरचीला म्हणतात की काय ग पुन्हा तू शेतीला सुरुवात केली की काय. आरची म्हणते की हो आबा. तर आरती म्हणते की आबा द्या इकडे, मी तुमच्या हातातील पिशवी घेते. ती पिशवी घ्यायला जाते, परंतु आबा काहीच बोलत नाही आणि आतमध्ये निघून जातात. तेव्हा आरतीला वाईट वाटतं, पण तरी सुद्धा ती स्वतःला सावरून घेते. त्यानंतर युगंधर रूम मध्ये आलेला आहे. माई आता प्रसाद घेऊन युगंधरच्या रूम मध्ये येतात आणि म्हणतात की युगंधर. तेव्हा युगंधर म्हणतो की माई तुम्ही परत देवळात गेला होते की काय माझ्यासाठी नवस मागायला, असं विचारतो. माई खुशच म्हणतात की युगंधर अरे आपल्या आईला मुलांची काळजी ही असते आणि तो निसर्गाचाच नियम आहे. आणि चल प्रसाद घे. आणि आश्रमातील दानाविषयी तू त्या लोकांशी बोललास का असं माई त्याला विचारतात. त्यावर मात्र आता युगंधर म्हणतो की हो बोलणं तर झालेलं आहे. आणि तेवढ्यात युगंधरच्या मोबाईलवर कॉल येतोय आणि माईंना म्हणतो की तिकडूनच फोन आलेला आहे बहुतेक. आणि तेव्हा मात्र आता युगंधर अर्धा पेढा खातो आणि बोलत बोलत मी आलो असे बोलून तो पेढा आहे तर तो अर्धा त्याचा उष्टा पेढा बॉक्स मध्ये ठेवतो. आणि माई येतो असे बोलून तो आता जातोय. तर माई म्हणतात की अरे सावकाश जा. त्यानंतर माई आता खाली येतात हॉलमध्ये आणि सुनीता आवाज देते. सुनीता येते आणि काय झालं माई असं विचारते. तर माई म्हणतात की हे बघ अगं सगळ्यांनी प्रसाद घेतलेला आहे, आता फक्त आनंदीने प्रसाद घेण्यासाठी राहिलेला आहे. त्यामुळे आता ते प्रसादाचं आणि ते ताट आहे पूजेचं ते सुनीताच्या हातात देते आणि आनंदीला प्रसाद द्यायला सांगते. सुनीता ताई तर खुशच म्हणतात की ठीक आहे माई आणि लगेच ते किचन मध्ये येतात. आणि आता मात्र ही सुनीता आवाज देते की आनंदी ताई अहो माईंनी प्रसाद पाठवलेला आहे देवळातून, हात पुढे करा बरं. आणि तेवढ्यात दूधही तापत असतं. तर आनंदी म्हणते की सुनीता ताई दूध तू चाललं. आणि तेवढ्यात सुनीता ताई धावत जातात आणि दुधाला फुंकर मारून गॅस कमी करतात. आणि आता सुनीता ताई म्हणतात की आनंदी ताई मी तेथे ओट्यावर प्रसादाचं ताट ठेवलेलं आहे, तुमच्या हाताने घे बरं तुम्हाला प्रसाद. तेव्हा आता आनंदी मात्र चापत आता ओट्याजवळ येते जेथे ताट ठेवलेलं आहे. तर तेथून ती प्रसाद उचलते, परंतु आता तिने मात्र जो युगंधरनी खाल्लेला आहे तर तोच अर्धा पेढा उचललेला असतो प्रसादाचा आणि तोच पेढा खाल्लेला असतो. तेव्हा आता आनंदीला दिसत नसतं, पण देवाच्या कृपेने आता दोघांनी एकमेकांचा उष्टा पेढा खाल्लेला आहे. म्हणजे आता युगंधरचा उष्टा पेढा आनंदीने खाल्लेला आहे. माई आता खिडकीतून डोकावून हे पाहतात. माईंना खूपच आनंद होतो. माई लगेच आता किचन मध्ये येतात आणि तेवढ्यात माई आता खोशून पुढे येऊन म्हणतात की आनंदी आता जो काही तू प्रसाद खाल्ला ना तर तो मालक साहेबांचा उष्टा प्रसाद होता. तेव्हा मात्र आता सुनीताताई तर खूपच गालातल्या गालात हसतात आणि माई मात्र खोशून आनंदीकडे बघत असतात, परंतु आनंदी घाबरते. आनंदी म्हणते की अरे बापरे, आणि त्यांनी पूर्ण प्रसाद का खाल्ला नाही असं विचारते. म्हणजे त्यांना प्रसाद नको होता का असं विचारते. तेव्हा माई म्हणतात की तसं नाही, मी त्याला प्रसाद दिला आणि त्याने अर्धा प्रसाद खाल्ला. आणि तेवढ्यात मात्र आता युगंधरला कामाचा फोन आला, त्यामुळे तो घाई गडबडीतच निघून गेला. त्या गडबडीत मात्र त्याने तो पेढा तेथे आता बॉक्स मध्ये टाकला, त्याचं राहूनच गेलं. तेव्हा आता हे ऐकून सुद्धा आनंदीला गालातल्या गालात हसू येतं, आनंद होतो. माई म्हणत की हरकत नाही अगं, मी आपलं सहज विचारलं. आणि ती गालातल्या गालात हसते आणि म्हणते की आहो माई, मालक साहेबांचा उष्ट प्रसाद खाणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तेव्हा आता परत तसंही आपल्यामध्ये म्हणतात ना की उष्ट खाल्लं तर प्रेम आणि लोभ दोन्ही वाढतं असं म्हणतात. तेव्हा आता माई हसतात आणि म्हणतात की अगदी खरं बोललीत. आणि चल आता हे प्रसाद मी ठेवून येत. आणि सगळं काही माई आता देवघरात ठेवतात. आणि तेवढ्यात मात्र आता आनंदी ही खाली वागते आणि ती सुनीताचेच पाय धरते. सुनीताई पटकन बाहेर बाजूला होतात, त्यांच्या हातात दुधाचा ग्लास असतो आणि त्या म्हणतात की आनंदीताई अहो काय करतात तुम्ही. तेव्हा आनंदी म्हणते की अहो माईंचे पाय धरते. सुनीता म्हणते की मी सुनीता आहे, माई तर इथे आहे. तेव्हा आता माई म्हणतात की अगं आनंदी बेटा मी इथे आहे. तेव्हा आता आनंदी पटकन सॉरी म्हणते आणि आता खाली बसते आणि लगेच आता माईंचे पाय धरून त्यांच्या पाया पडते. माई सुद्धा खुश म्हणतात की हे बघ आनंदी, नावाप्रमाणेच खुश राहा म्हणून. आनंदी म्हणते की माई हे बघा मला दिसत नाही म्हणून सॉरी बर का. आणि सुनीताताई सॉरी बर का. तेव्हा माई खुशच म्हणतात की अगं काही हरकत नाही. त्यानंतर आता इकडे आबांच्या घरी आता जाधवांच्या घरी आरची मात्र तिची सायकल वगैरे धुत असते आणि तेवढ्यात आबा तिला आवाज देतात की आरचे अगं नाश्ता तयार आहे लवकर ये. आता मात्र आरची बाहेरूनच विचारते की तुम्ही नाश्त्यासाठी काय बनवलेलं आहे. तेव्हा आबा म्हणतात की अगं उपमा बनवलेला आहे. आता आरची म्हणते की उपमा, तोंड वाकडं करते, गळगळीत आणि मळमळीत आणि माझ्या मात्र
कशातून सुद्धा तू उतरत नाही असं म्हणतो. आणि आरचे उपमा घे म्हणून आता मात्र आबा हे बाहेर उपमा घेऊन आलेले असतात. बाहेर कसलं तरी मोठं पातेल्यावर आता चुलीवर काहीतरी शिजत असतं आणि सगळीकडे पसाराही पसारा असतो. भाजीवर सुद्धा काही आता हे वह्या वगैरे पसरलेले असतात. आरची तर लगेच तिथून गायब होते. आबा इकडे तिकडे बघतात आणि कुठे गेली असं आपल्या स्वतःच्या मनाला विचारतात. आता तर सायकल धुत होती, मग कुठे गेली असेल इकडे तिकडे डोकावतात. त्यानंतर मात्र आता इकडे सगळेजण नाश्त्यासाठी निंबाळकरांच्या घरात बसलेले आहेत. युगंधर नाराज असतो आणि आता आबा माई हे सगळेजण डायनिंग टेबलवर बसलेले आहेत. युगंधरला समिधाची आठवण येते. आबा म्हणतात की उद्या आता समिधाचं वर्ष श्राद्ध होत आहे. बघता बघता 1 वर्ष होऊन गेलं आणि आज मात्र सगळ्या घराचं वातावरण एकदम सुन्न झालेलं आहे. काहीच कळत नाही. खरंच बघता बघता सर्व काही वर्ष इतके म्हणजे दिवस पटपट गेलेत. सुनीताई सगळ्यांना नाश्ता वाढवत असतात. शिल्पा सुद्धा असते. सगळ्यांना आता समिधाची आठवण येत असते. सगळ्यांचे चेहरे पडलेले आहेत आणि तेवढ्यात आता ही आरची आता इकडे निंबाळकरांच्या घरी आलेली असते. सगळ्यांच्या समोर आनंदी दिदी तू कुठे आहेस ग, कुठे आहे का म्हणून सगळ्या घरभर तिला आवाज देत असते. सगळेजण आता हिच्याकडे पाहतात आणि शिल्पा लगेच रागाने तिला म्हणते की काय ग इकडे काय सकाळी सकाळी तमाशा लावलास तुमच्या घरामध्ये आणि कशाला आलीस बरं तू इकडे. तेव्हा मात्र आता आरची म्हणते माझी आनंदी दिदी कुठे आहे, तिला मात्र मी माझी भारी चकचकीत केलेली सायकल दाखवायची आहे. आनंदी मात्र आता हे सर्व ऐकत असते आणि तेवढ्यात आता माई हसत असतात. परंतु शिल्पा रागाने बघत असते. शिल्पा तिला विचारते की तुला आणि तिला सायकल दाखवायची आहे आनंदीला. तेव्हा लगेच आता शिल्पा म्हणते आरची म्हणते की हो तिला दाखवायची आहे. आणि काय ग तुझी तिला ती वंगाळ सायकल दाखवायची आहे का, तिला काय बघायची असेल तर आरची म्हणते की मॅडम तुमच्या डोळ्याला काही मोतीबिंदू वगैरे झालेला आहे का. मला फारच राग येतो. शिल्पा लगेच रागाने म्हणते की एक तुझ्या कानाखाली लगवेल आणि बघ म्हणून शिल्पा लगेच तिच्या कानामागे मारायला जाते. आरची लगेच मागे होत आणि तुम्ही माझ्या सायकलला इतकी भारी सायकल आहे, इतकी साफ मी केली आहे तरी सुद्धा माझ्या सायकलला भंगार सायकल म्हणाल्यात. म्हणून मला असं वाटलं की जरा तुमचे डोळे तपासावे लागतील, तुम्हाला नीट दिसत नाही. शिल्पाला आणखीनच राग येतो. शिल्पा म्हणते की ए चिचुंद्रे. तेव्हा आता आरची तर कमालच असते. आरची आता बरोबर शिल्पाला इतकं घाबरवते आणि म्हणते की बघा चिचुंद्री तुमच्या पायाखाली. शिल्पा टणकन उडी मारून बाजूला होते. खूपच घाबरते. तेव्हा मात्र आता युगंधरला सुद्धा फार हसायला येत असतं. तर खूपच हसतो आणि आनंदी सुद्धा खूप हसत असते. माई आणि आबा हे सगळेजण खूप गालातल्या गालात हसत असतात. शिल्पाची बरोबर आता आरचीने जिरवलेली असते. आता मात्र आरची खूपच आता हसत असते. तर लगेच आता ही शिल्पा तिच्या मागे धावत असते आणि थांब तुझ्याकडे बघते. तर आरची म्हणते की चिडल्या तुम्ही तर. सगळेजण इतक्या हसत असतात सगळ्यांना मात्र खूपच हसू येतं. आरचीने बरोबर आता शिल्पाला खडेक बोल उत्तर दिलेलं असतं आणि सगळेजण मात्र पाहत असतात. आरची धावत असते आणि लगेच डायनिंग टेबलवर येते आणि म्हणते की अरे वा पोहे. आणि तरीच म्हटलं की कुठून इतका खमंग वास येतोय म्हणून मात्र आता लगेच ती पोह्यांचा डिश उचलते आणि पोह्यांचा वास घेते आणि पोह्यांचा डिश घेऊन मात्र ती तसेच खायला सुरुवात करते. आनंदी मात्र घाबरूनच पाहत असते आणि शिल्पा रागाने आरचीकडे बघते. तर आता युगंधर म्हणतो की आरचे हे बघ अगं नीट खाली बसून व्यवस्थित खायचं. आरची म्हणते की ठीक आहे आणि खाता खाता आनंदीला म्हणते की आनंदी दिदे अगं पोहे तर खूपच मस्त झाले, खूपच भारी. तेव्हा आता आनंदीला तर हे माहिती होऊन द्यायचं नसतं की हे पोहे ती बनवते. तर युगंधर म्हणतो की आनंदीने नाही बनवले तर आमच्या सुनीताने ते पोहे बनवलेले आहेत. तेव्हा आता सुनीता खूपच घाबरून खाली बघत असते. सुनीता कावरी बावरी होते कारण हे पोहे आनंदीने बनवलेले आहेत हे आरचीला माहिती असतं. आणि आरची लगेच म्हणते की हे बघा मालक साहेब तुमचा काहीतरी गैरसमज होतो कारण हे असले मस्त शेंगदाण्याची फोडणी आणि फोडणी टाकण्याची जी पद्धत आहे तर ते फक्त माझी आनंदीताईच करू शकते आणि हे पोहे आनंदीनेच बनवलेले आहेत ते आनंदीताईने. आणि तेवढ्यात आनंदी आता आरचीवर जोरात ओरडते. आरची तू अगोदर इकडे असं म्हणते. तर आता आरची म्हणते की हो ग दीदी अगं मी त्यांना तेच सांगते की हे पोहे तूच बनवलेले आहेस. युगंधर मात्र आता मोठ्याने ओरडतो चूप असं म्हणतो. तर लगेच आता ही आरची खाली पाहते आणि ओके असं म्हणते. म्हणून युगंधर आता सुनीताला विचारतो की हे पोहे कोणी केलेत. आता सुनीता खूप घाबरते. सुनीता काही उत्तर देता खाली बघत असते. काय उत्तर द्यावं तेच काही कळत नसतं. युगंधर पुन्हा विचारतो की सुनीता पोहे कोणी केलेत आणि ती नाही मालक साहेब नाही असं म्हणते. तर आरची म्हणते की बघितलंस का मालक साहेब मी कधीही खोटं बोलतच नसते, बघा आता खरं काय आहे ते. आणि तेव्हा युगंधरच्या लक्षात येते. तो विचार करतो आणि लगेच सगळ्यांच्या समोर म्हणतो की म्हणजे डब्यामध्ये त्या दिवशी जे काही
काही पोहे दिले होते तर ते आनंदीने बनवले होते का, असं तो सुनीताला विचारतो. सुनीता आता खूपच घाबरते आणि खाली पाहते आणि हो मालक साहेब असं घाबरतच म्हणते. सगळेजण रागाने आता सुनीताकडे बघत असतात आणि आनंदी सुद्धा कावरी बावरी होते. तेव्हा आता युगंधरला फारच राग येतो. युगंधर आता पोहे न खाता फक्त ताटाचं पाया पडतो आणि ते ताट बाजूला करतो. माई सगळेजण मात्र आता युगंधरकडे बघत असतात की युगंधर असं का करतोय, कारण तो तर आजपासून आता शेंगदाणा असलेले पोहे खाणार होता, परंतु आज ते ताट का बाजूला केलं असेल. तेव्हा आता आरची सुद्धा हे सर्व पाहते. ती सुद्धा घाबरून जाते की नक्की काय झालं असेल आणि तो आता म्हणतो की हे अन्न मी नाही खाऊ शकत. ज्या घरामध्ये खोटं बोलून नातीही चालवली जातात त्या घरामध्ये हे पाणी सुद्धा पिणार नाही, असे जेव्हा आता युगंधर म्हणतो तर त्याचा तो निर्णय ऐकून मात्र आनंदीला आणि घरातील सगळ्यांना फार मोठा धक्का बसतो. माईंना आव्हानं सुद्धा आता वाईट वाटतं की नक्की युगंधरने असं का केलं असेल. आता आरची म्हणते की आता खरंच आपल्याला तर पश्चाताप झाला, आपण इथे येऊन खरं बोललो. आणि तो तसाच ताटावरून उठून जातो. तर आरची म्हणते की जिजू आहोत थांबा, तरी 2 घास तरी खाऊन घ्या. आणि तेवढ्यात मात्र आता हा विद्याधर त्याच्या धनश्रीला मात्र ढकलत ढकलत बाहेर ओढून घेऊन येतो. धनश्री त्याला आडवत असते की थांबा थांबा. आनंदी मध्येच असते आणि आनंदी मात्र मध्ये असल्यामुळे विद्याधर लगेच तिला बाजूला हो म्हणून आता जोरात ढकलून देतो. तर युगंधर मात्र आनंदीला धरतो आणि तिला सावरून मात्र आता म्हणतो की सावकाश. तेव्हा आनंदी म्हणजे व्यवस्थित उभी राहते आणि आता हा विद्याधर किचन मध्ये येतो आणि किचन मध्ये येऊन मात्र सगळे काही आता किचनवरील पसारा भांडीकुंडी सगळी काही आता फेकून देतो आणि आपल्या दारूच्या बॉटल आहे दारूच्या बॉटल शोधत असतो. त्याचा आता पूर्णपणे तमाशा सुरू असतो आणि धनश्री त्याच्या मागे मागे असते. परंतु युगंधरला फारच राग येतो. युगंधर रागाने पुढे येतो आणि तेवढ्यात मात्र आता धनश्री ओरडते की आहो थांबा, काय सकाळी सकाळी तमाशा लावलेला आहे. आणि तेवढ्यात शिल्पा पुढे येते. शिल्पा म्हणते की अरे विद्याधर, काय सकाळी सकाळी हा तमाशा सुरू आहे, तुला कळतं का तू काय वागतो, म्हणून ती जोरात ओरडते. तर विद्याधर आता शिल्पाला म्हणतो की ताई माझी दारू कुठे आहे, लवकरात लवकर सांग. दारू पिल्याशिवाय माझी दिवसाची सुरुवात होत नाही. ताई माझी दारू कुठे आहे, म्हणून तो आता खूप जोरजोराने ओरडत असतो. युगंधरला फारच राग येतो. युगंधर रागाने आता विद्याधर असं ओरडतो. आनंदी आणि बाकी सगळेजण खूप घाबरलेले असतात हा विद्याधरचा तमाशा सुरू बघून. युगंधर रागाने पुढे येतो. तर विद्याधर म्हणतो की दादा हे बघ माझी दारू कुठे आहे, दादा माझी दारू मला पाहिजे, माझी दारू कोणीतरी लपवलेली आहे. तर आता युगंधर रागाने त्याला ढकलून देतो. त्याला खूपच राग आलेला असतो आणि तेव्हा मात्र धनश्री तर खूपच घाबरते. तर युगंधर मात्र त्याला आता खडेबोल उत्तर देतो, जी सगळी दारू आहे ना तर ती मी गटारामध्ये ओतून दिली. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, या स्वयंपाक घरामध्ये ते विष यायला नकोय, हे तुझ्या चांगलं डोक्यात ठेव. तेव्हा आता विद्याधर मोठ्याने ओरडतो, माझी दारू तू फेकून दिलीस, तुझी हिंमतच कशी झाली. आणि जोपर्यंत मात्र त्या दारूचा घोट माझ्या घशाखाली उतरत नाही तोपर्यंत मात्र आता इथे मी कुणालाही समाधानाने नाही जगून देणार. जोरजोराने ओरडत माझी दारू कुठे आहे सगळ्यांना बाजूला करतो आणि आनंदीच्या समोर येऊन उभा राहतो. तेव्हा आनंदी बिचारी खूप घाबरते आणि आता मात्र तो विद्याधर आनंदीवर जोरात ओरडतो, हे सगळं तुझ्यामुळे होत आहे तर, आणि चल असे बोलून तो तिला जोरात ढकलून देतो. आनंदीचा हात आता किचनवर अगदी तिच्या भाजलेल्या हाताला खूपच लागते. तिचं डोकं मात्र आता त्या किचनच्या त्या स्ट्रेवर आपटणार. तोच लगेच युगंधर मध्ये हात घालतो आणि आनंदीचं डोकं मात्र आता पडल्यापासून वाचवतो. आणि तेव्हा मात्र आता युगंधरने तिच्या कपाळाला हात लावलेला असतो. तिचं डोकं आता फुटल्यापासून वाचवलेलं असतं. तेव्हा मात्र आता आनंदी स्वतःला सावरते. तर युगंधर तिला विचारतो की तू ठीक आहेस ना. आनंदी हो म्हणते. ते सगळेजण आता बघत असतात. शिल्पाला तर रागानेच आता युगंधरकडे पाहत असते की तू आनंदीची इतकी काळजी घेतोय. त्यानंतर युगंधर मात्र सुनीताला आवाज देतो आणि आनंदीकडे लक्ष द्यायला सांगतो. आणि सगळेजण मात्र आता आपापल्या रूममध्ये निघून जातात. तर आता लगेच आरची तर घाबरून उभी असते. तेव्हा आनंदी लगेच पुढे येते. आरचे आरचे असा आवाज देत आरची लगेच आनंदी ताई समोर येते. तर आनंदी म्हणते की आरचे काय गरज होती तुला ही सर्व सांगण्याची आणि आवाज करण्याची, म्हणून तिला फटके ठेवून देते आणि का बोललीस तू असं विचारते. तर आता लगेच ही आरची म्हणते की सॉरी ताई, अगं मला तर फक्त तुझं कौतुक करायचं होतं. किंवा आता आनंदी म्हणते की हे पग झालं ते झालं, परंतु आता जे काही घडलेलं आहे तर ते मात्र आव्हांना तू काहीच सांगू नकोस, नाहीतर ते खूप काळजी करतील, मला प्रॉमिस कर. तेव्हा आता आरची म्हणते की प्रॉमिस मी नाही सांगणार कुणाला. आणि तिला मात्र जायला सांगते. तर आरची आता रडतच निघून जाते. ती खूप घाबरलेली असते. तेव्हा आता सुनीता मात्र आनंदीला म्हणते की आनंदी ताई तुम्ही खूप चांगले आहात, परंतु जेव्हापासून तुम्ही निंबाळकरांच्या घरामध्ये पाऊल ठेवलेलं आहे तेव्हापासून तुमच्या वाटेला फक्त आणि फक्त अपमानच आलेला आहे. तेव्हा मात्र आनंदी म्हणते की हे बघा सुनीताताई, मला माझी काळजी नाही, आज त्रास होत असेल पण उद्या नाही, मला फक्त मालक साहेबांची काळजी वाटते. एकतर उद्या समिताताईंचं श्राद्ध आहे, त्यांच्या आठवणीमध्ये त्यांचं मन किती तुटत असेल याचा विचार सुद्धा मला नाही करवत. दिवसेंदिवस मात्र या घरामध्ये रोज वेगवेगळे तमाशे होतात आणि एकतर इतकं मोठं दुःख घेऊन सुद्धा ते श्राद्धाची सर्व काही तयारी एकट्याने करतात. मला माझी काळजी नाही पण मला मालक साहेबांची जास्त काळजी वाटते. त्यांना या दुःखाच्या
दुःखातून मात्र सामोरं जे जाण्याची ताकद मात्र ईश्वर त्यांना देव आणि त्यांना मात्र आता ह्या श्राद्धासाठी जी काही मदत लागेल ती सगळी काही मदत मी करेन आणि हा माझा निर्धार आहे. त्यानंतर आता इकडे हा विद्याधर मात्र रूम मध्ये येतो, तरी सुद्धा त्याचा आता हा राग आहे तर तो व्यक्तच करत असतो. खूप तमाशा त्याचा सुरू असतो आणि इकडे तिकडे आता सगळ्या वस्तू फेकून देत असतो. तर धनश्री ऐका त्याच्या मागेच असते, त्याला समजवण्याचा प्रयत्न करते पण तो काही ऐकायला तयारच नसतो. आता सगळे काही पिलो वगैरे फेकून देतो. धनश्री म्हणते की का तुम्ही स्वतःच्या जीवाला इतका त्रास करून घेतात आणि तो युगंधरवर खूपच चिडलेला आहे. युगंधर असं जोरात ओरडतो. धनश्री म्हणते की अहो नका चिडू भाऊजीवर, त्यांचा स्वभाव हट्टी आहे आणि ज्या गोष्टीची त्यांना किंमत नसते त्याबद्दल मात्र ते कुणाचं काही ऐकून घ्यायला तयारच नसतात. मात्र आता तो धनश्रीला धरतो आणि तिला म्हणतो की काय ग सकाळी सकाळी चिवचिव लावलेली आहे आणि जोरात तिला आता कपाटावर ढकलून देतो. तरी सुद्धा धनश्री म्हणते की अहो काय करतात तुम्ही, माझं ऐका प्लीज. भाऊजींना स्वतःला दारू पिण्याची सवय नाही म्हणून मात्र ह्या सगळ्याची तल्लप काय असते हे त्यांना माहिती नसेल. अहो त्यांना तुमची बेचैनी कळत नसेल. परंतु मी तुम्हाला एक सांगू का, तुम्ही फक्त एक संधी मला द्या. अहो मी तुमचं मन रमवेल आणि त्याला मागून घट्ट मिठी मारत म्हणते की मी तुमचं मन इतकं रमवेल, तुम्हाला इतकं प्रेम देईल, इतकं प्रेम करेल की तुम्ही दारू विसरून जाताल, प्रॉमिस तुम्हाला. आणि तेवढ्यात मात्र विद्याधर रागाने तिला ढकलून देतो आणि म्हणतो की तुला किती वेळेस सांगितलं अंगाशी येऊ नकोस, आली मोठी मन रमवणारी, एकही शब्द आता बोलू नकोस म्हणून तिच्यावर खूपच ओरडतो, नाहीतर मी जीभ त्याची आसोडून ठेवेल. आणि आता तो युगंधर स्वतः दारू पित नाही म्हणून त्याला माहिती नाही की नशा काय चीज असते. पण आज किती काही झालं तरी मी त्याला नशा करवणार म्हणजे करवणार आणि तो स्वतःच्या बायकोसाठी जे काही दान धर्म करायला लागलेला आहे ते सगळं काही तो विसरून जाईल आणि आज मात्र मी त्याचा असा गेम वाजवेल की स्वतःला सुद्धा विसरून जाईल. आणि हा शब्द आहे ह्या विद्याधर निंबाळकराचा. आणि तो लगेच चंदनला फोन करतो आणि म्हणतो की ऐकून घे, आज मात्र त्या युगंधरला आपल्याला नशा करवायची आहे. जे काही मी तुला सांगतो ते काम लवकरात लवकर झालं पाहिजे. आता मात्र त्याने असं ठरवलेलं असतं. आणि मित्रांनो हा भाग येथेच संपतो. पुढील भागामध्ये चंदनने मात्र आता त्याच्या ग्लासमध्ये जे काही मिक्स केलेलं आहे आणि तो आता फोन करून आता विद्याधरला सांगतो काम झालेलं आहे. आणि साहेबांनी मात्र आता तो ग्लास प्यायला सुद्धा घेतलेला आहे आणि युगंधर आता ते सगळं काही पिऊन घेतो आणि आता त्याला चक्कर यायला सुरुवात होते. तर विद्याधर खूप खुश होत म्हणतो की परफेक्ट, गेम ओव्हर. आणि आता विद्याधरला आता म्हणजे इतका आनंद झालेला असतो. तर युगंधर मात्र त्याला खूप नशा चढलेली असते. तो मात्र नशेमध्ये घरी येतो आणि घरी आल्यानंतर तो पडणार, तोच आनंदी त्याला धरते. तर आता तो आनंदीचा हात धरतो आणि म्हणतो की खरंच आनंदी तू खूप चांगली मुलगी आहे, मी तुझ्याशी वाईट वागलो. तेव्हा तो आनंदीचा हात धरतो आणि आनंदीचा हात धरून आता तो म्हणतो की माफ कर आणि असाच झोपी जातो. आणि आनंदीचा हात काही सोडायला तयार नसतो. आनंदी सुद्धा आता तिथे सोप्यात तिथेच बसते आणि शिल्पा हे सर्व पाहते. दोघं मात्र आता तसेच झोपी गेलेले असतात. शिल्पाला हे बघून खूपच राग येतो. तर मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.